आवाज नारायण नारायण ब्रह्मांड नायक देवा घडो तुझी सेवा ब्रह्मांड नायक देवा घडो तुझी सेवा गोडमुखी नाम राहू दे भक्त राणी मावा गोडमुखी नाम राहू दे भक्त राणी मावा ब्रह्मांड नायक देवा घडो तुझी सेवा ब्रह्मनायक देवा घडो तुझी सेवा गोडरूपी नाम राहू दे भक्त राणी मावा गोडरूपी नाम राहू दे भक्त राणी मावा ब्रह्मांड नायक देवा घडो तुझी सेवा ब्रह्मांड नायक देवा घडो तुझी सेवा गोडमुखी नाम राहू दे भक्त राणी मावा गोडमुखी नाम राहू दे भक्त राणी मावा नारायण 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 3 तास सप्तपातात भ्रमण करणारे मी नारद मुनी आज या कैलास पर्वती आलोय प्रथमतः महादेव व आंबेचे दर्शन घेऊया महादेवा अरे महादेवा द्वार उघड नारायण नारायण द्वार उघड स्वामी मी अशा अवस्थेत कशी जाऊ तुम्ही सदाचे दिगंबर असता तुम्हीच पुढे व्हा अगं पार्वती ही आपलीच बाले आहे अहो पण ते सुद्धा चित्त भावना असलेच आहेत मी अशी जाणार नाही नारायण नारायण हॅलो नारद मुनी तुम्ही असं अचानक आहे ना प्रणाम महादेव प्रथमतः या नारदाचा आपणास प्रणाम महादेव आम्हास आंबेचे व आपले दर्शन हवे आहे पार्वती नारदाला दर्शन दे नारायण नारायण मला क्रोधम होऊन तुम्हाला शाप देण्यास भाग पाडू नका महादेव अंबा पतिवचन ऐकत नाही असे दिसून येते अरे महादेवा तू तिच्यासाठी येथे क्रीडा करण्यासाठी आलास आणि आता अंबा पतिवचन ऐकत नाही नारायण नारायण अरे महादेवा तुला जर आंबेसोबत मला दर्शन द्यायचे नसेल
तर आंबेचा त्याग कर. नारायण नारायण. आता मला येण्यास आज्ञा असावी. नवाज आहा हॅलो हॅलो सुज्ञ रसिक प्रेक्षकांच्या तेथून आलेले पारितोषिक श्री रूपचंद्र जानू गावडे, श्री रूपचंद्र जानू गावडे चाफे यांच्याकडून 200 रुपये, तसेच नवरी मुलगी सौ ऋषाली राकेश मालप, सौ ऋषाली राकेश मालप हिचकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. आम्ही मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवाज आहा नारायण. तुझ्यापासूनच मी तुझ्या अंकित राहून या त्रिगुणात जय मिळेल. मला असा वर दे माते. पुत्रा, हा माझा त्रिशूल घे. हा त्रिशूल हाती असता तू अखंड जय मिळवशील. तू माझे स्मरण करता मी तुझे रक्षण करेन. जशी आज्ञा माते. युगे युगे विटेवरी उभा रघुमाईच्या वल्लभा. युगे विटेवरी उभा
रखुमाईच्या वल्लभा भाली चंदन टिळा शोभे विठू सावळा भाली चंदन टिळा शोभे विठू सावळा विठ्ठला 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 युगे युगे विठे वरी उभा रखुमाईचा वल्लभा युगे युगे विठे वरी उभा रखुमाईचा वल्लभा भाळे चंदनीला शोभे विठू सावळा भाळे चंदनीला शोभे विठू सावळा विठ्ठला 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 रखुमाईचा वल्लभा युगे 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 वल्लभा रखुमाईचा वल्लभा बाळी चंदनीला सावळा बाळी चंदनीला शोभे सावळा विठ्ठला 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 नारायण नारायण. हे माते आपणास या नारदाचा प्रणाम. आशीर्वाद असो. नारद मुनी माझ्यावर शिव क्रोधिष्ठ होऊन मंदिराचल्यावर निघून गेले आणि त्यांनी तपाला प्रारंभ केला आहे. नारायण नारायण. माते पती वियोगाने जरी आपण या कैलासवर बसलात तरी आपल्या अंगी सामर्थ्य आहे. माते शंकर जोपर्यंत माघारी घेत नाही तोपर्यंत आपला हट्ट सोडू नका. नारायण नारायण. नारद मुनी मी जरी शिवाची आराधना केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण शिव क्रोधिष्ठ आहे. नारायण नारायण. माते मला आता येण्यास आज्ञा असावी. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवा रूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवा रूप तुझे पाहिले. नामे रंगोली गेलो रंगोली पाने बोलले. नामे रंगोली गेलो रंगोली पाना माझे बोलले. नाव नारायण रूप तुझे पाहिले ब्रह्मपुत्र मी नाव नारायण रूप तुझे पाहिले. नाव रंगोली गेले रंगोली मन माझे मोहिले. गेले रंगोली नाव रंगोली मन माझे मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवा रूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र नारायण रूप तुझे पाहिले. नामे रंगोली गेलो रंगोली पाना माझे बोलले. नामे मातेच्या उन्हातापासून प्रकट झालो तो मी उन्हात असू. उन्हातून म्हणतात मला
मातेने दिलेल्या या त्रिशूलाने सर्व देवांचे राज्य हिरावून देणार आणि त्याला उन्मादासुर म्हणतात मला. आणि नंतर मातेने दिलेल्या या त्रिशूलाने या त्रिभुवन हे त्रिभुवन जिंकणार आणि या त्रिभुवनाचा राजा होणार. अंबे, मला काय दुर्योग सुटला आणि तुझा मी त्याग केला. मला तुझे स्वरूप आठवू लागले आहे. नारायण नारायण सांभाळावे आम्हा दीना सांभाळावे आम्हा दीना सांभाळावे आम्हा दीना सांभाळावे आम्हा दीना बाळावे आमादिना सांभाळावे सांभाळावे आमादिना सांभाळावे आमादिना सांभाळावे आम्हा दीना सांभाळावे आम्हा दीना नारायण 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 देवादिदेव महादेव या नारदाचा प्रणाम. आशीर्वाद असो. हे महादेवा, अंबेच्या वियोगामुळे तुमची काय स्थिती झाली आहे? देवा, तिच्याहून सुंदर ललना तुम्हाला प्राप्त होईल असे असूनही तुमचे चित्त चंचल का बरं व्हावे? नारायण नारायण नारद मुनी, कोण आम्हाला कन्या देणार? मी सर्वात वृद्ध आहे. त्यातून मी जोगडा आणि स्मशानात वास करतो. मी प्रोदिष्ट आहे. अशा वेळी मला कोण कन्या देणार नारायण आणि काय म्हणून देणार? नारायण नारायण हे महादेवा, हे तुम्ही सर्व मजवर सोपवा. श्री हरीची कन्या गंगा नामक आहे, ती रूपवती ही आहे. नारायण नारायण नारद मुनी, मी 2 वेळा आंबेचा त्याग केला तरीही तीरात वरले. हे श्रीहरी जाणतो, तो काय म्हणून मला कन्या देईल? त्यातून तो श्रीमंत आणि मी जोगडा आहे. नारायण नारायण हे महादेवा, हे सर्व तुम्ही मजवर सोपवा. आता ही बातमी मी त्या श्रीहरीला जाऊन सांगतो. मला आता आज्ञा असावी. ठीक आहे.
नारायण नारायण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर पाहू चला हो दिगंबर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर पाहू चला हो दिगंबर नारायण ब्रह्मा विष्णू महेश्वर नामतयात दिगंबर ब्रह्मा विष्णू महेश्वर नामतयात दिगंबर नारायण नारायण प्रभु नामाची जपता माळा प्रभु नामाची जपता माळा पाप सारे भंगले नाम हरीचे चांगले मुखिया नाम हरीचे चांगले मुखिया नाम हरीचे चांगले प्रभु नामाची जपता माळा प्रभु नामाची जपता माळा पाप करे भंगले नाम हरीचे चांगले मुखिया नाम हरीचे चांगले जपता माळा नामाची जपता माळा पाप करे भंगले नाम हरीचे चांगले मुखिया नाम हरीचे चांगले मुखिया नाम हरीचे चांगले नारायण नारायण हे श्रीहरी तुझा प्रिय भक्त नागाचा प्रणाम आज या वैकुंठपुरीत आपलं अचानक येणं कारण 3 तास भ्रमण करणारे तुम्ही नारद मुनी नारायण नारायण श्रीहरी शिवाने शक्तीचा त्याग केला आहे आणि आता शिवाची स्थिती एवढी खराब आहे महादेव सारखे चिंताग्रस्त असतात नारायण नारायण नारद मुनी शिवशक्ती एक आहे
शिव अंबेचा कधीही त्याग करणार नाही. मागे एकदा पार्वतीने यज्ञात उडी घेऊन ती हिमवती म्हणून येतात शिवाने तिला वरले. नंतर एकदा तिच्यावर रुसून तो त्या हिमाचली जातात. त्या आंबेने भिल्लेलीचा वेश घेऊन शिवाला वरले आणि आताही तसेच होणार. नारायण नारायण. श्रीहरी आपली कन्या गंगा नामक आहे. ती रूपवती आहे. तिचा विवाह जर शिवाबरोबर झाला तर या त्रैलोक्यात आपली कीर्ती अजरामर राहील. नारायण नारायण. आपल्या मुखातून आलेली वाणी योग्यच आहे. तुम्ही जाऊन शिवाला सांगा की आम्ही आमची कन्या देण्यास तयार आहोत. नारायण नारायण. श्रीहरी मला देण्यास आज्ञा असावी. हॅलो हॅलो सुज्ञ रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक आशिष अनंत गोंदबरे 100 रुपये. आशिष अनंत गोंदबरे 100 रुपये. रवींद्र शांताराम गोंदबरे 200 रुपये. रवींद्र शांताराम गोंदबरे 200 रुपये सरपंच. तसेच ऋतिक वसंत गवाळी 100 रुपये यजमान. रुपेश वसंत गवाळी यजमान 500 रुपये. तसेच वेद आणि अर्णव गवाली यजमान यांच्याकडून 351 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण नारायण. नमो आदिनाथ अक्षय अनंता. नमो आदिनाथ अक्षय अनंता. जनाथा नारायण नारायण अनाथ जनाथा नारायण. अक्षयानंता नमो आदिनाथा अक्षयानंता नाथा जनाथा नारायण ओ नारायण नाथा जनाथा नारायण. नमो आदिनाथ अक्षय अनंता. नमो आदिनाथ अक्षय अनंता. अनाथ जनाथा नारायण नारायण अनाथ जनाथा नारायण. नारायण नारायण नारायण. शिव आणि शक्तीचा विवाह तर झालाच. आता आता आंबेचा क्रोध वाढणार तेव्हाच पाहण्याची मजा येईल. गंगेला मस्तकी धारण करून शिवाने तिला त्रैलोक्यात बंद करून ठेवले आहे. तो संकटी सापडताच गंगेच्या श्वासापासून विकटानंद नावाने एकदंत अवतार घेईल आणि तोच पुढे
उन्मदासुराचा वध करील आणि शिव आणि पार्वतीचे रक्षण करील. नारायण नारायण. नारायण नारायण. नाव हे माझे नारायण, आहे कळीचे माझे साधन. बैसोनिये रे लंबोदर हे गणराया, बैसोनिये रे लंबोदर. नाव हे माझे नारायण, आहे काळीचे साधन. बैसोनिये रे लंबोदर हे नारायण, बैसोनिये रे लंबोदर. नाव हे माझे नारायण, आहे कळीचे माझे साधन. नारायण नारायण. हे माते, आपणास या नारदाचा प्रणाम. माते, मला फार दुःख होत आहे. तुला काय सांगू शकत नाही. नारायण नारायण. तू जगत माता आहेस. तुझा महिमा अपरंपार आहे. मी या स्वर्ग लोकात नित्य भ्रमण करीत असतो. मी जे पाहिले ते जर तुला सांगितले तर, पण नको, जाऊ दे. नारायण नारायण. हे मुनी, जरा नीट स्पष्ट बोला. तुम्ही जे काय पाहिले ते मला सांगा, मी त्याचे निरसन करेन. नारायण नारायण. तुमच्यावर कोणते विघ्न असेल तर तसे सांगा. नाही माते, मला आता बोलवतही नाही. या शिवाला युद्धकाळी काय सुचले कुणास ठाऊक. त्याने तुझा त्या कसबेबरोबर विवाह केला. काय, शिवाने दुसरा विवाह केला? होय माते. कोणी त्याला आपली कन्या दिली आणि त्या कन्येचे नाव काय? माते, तू सर्व जाणून सुद्धा माझ्या मुखातून का बरं वदवून घेते आहेस. नारद मुनी, श्रीहरीची गंगा नामक कन्या आहे. त्यांनी आपली कन्या शिवास अर्पिली. मंदार जलावर विवाह त्यांचा संपन्न झाला आणि शिवाने गंगेचे नाव तारिणी असे ठेवले आहे. त्याने आपल्या मस्तकी धारण करून अख्ख्या त्रिभुवनात बंद करून ठेवले आहे. नारायण नारायण. नारद मुनी, मी शिवाची अर्धांगिनी असताना शिवाने दुसरा विवाह. नारायण नारायण. माते, आता ती गंगा गर्भिणी आहे. अंबे, तुझा पुत्र असूनही तू कधी गर्भिणी राहिली नाहीस. आता तिच्या गर्भातून येणारा पुत्र जगतवंत होईल. तो आधी माया असूनही शिवाने तुला तुच्छ ठरवले. नारायण नारायण. माते, मला आता येण्यास आज्ञा असावी.
नारायण नारायण. उन्मादासुरा या क्षणी हजर हो. माते तुझा पुत्र उन्मादासूर तुझ्या समोर हजर आहे. उन्मादासूर श्रीहरीची कन्या गंगा तिच्याबरोबर शिवाने दुसरा विवाह केला. सर्वप्रथम त्या श्रीहरीला जिंकून घे. त्यानंतर गंगेचा वध करून ते शिवाला धरून आण. जशी आज्ञा माते. या त्रिशूलाने श्रीहरियांनी शिवाला जिंकून नंतर मातेने दिलेल्या हुकमाप्रमाणे त्याला बांधून हजर करतो. हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाचे यजमान सौ वैशाली केशव गव्हाळी. वैशाली केशव गव्हाळी हितकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीहरी घाबरला. अरे तुझीच वाट पाहत होतो. श्रीहरी तुझा अंतकाल आता जवळ आला आहे. हे असुरा त्या आंब्याच्या उन्मदापासून तुझा जन्म झाला आणि आंबेने दिलेले त्रिशूल हे जास्त काळ टिकू शकत नाही. हे लक्षात ठेव. ते तू मला सांगण्याची गरज नाही. माझं भविष्य फक्त मीच जाणू शकतो. ते तू जाणू शकत नाही. श्रीहरी आता तुझा पराजय करू हे सिंहासन मी घेणार. हे शक्य नाही असुरा. आणि
आणि या त्रिभुवनाचा राजा होणार. लक्षात ठेव. आणि नंतर शिवाला बांधून कैलास पर्वतावर नेणार. हे शक्य नाही. गंगेच्या श्वासापासून एक जण अवतार घेईल आणि तोच तुझा वध करेल, हे लक्षात ठेव. श्रीहरी वेळ येईल त्यावेळी पाहिलं जाईल कोण कुणाचा वध करतो ते. उगाचच माझा वेळ घालू नकोस. उगाचच माझा वहा वहा काही वैकुंठ नगरी. श्रीहरी सुद्धा युद्धातून पळून गेला. आता ही वैकुंठ नगरी. वाह वाह फार सुंदर. आता ही वैकुंठ नगरी माझी. हॅलो हॅलो सुमित घाणेकर, समीर घाणेकर आणि शालिनी शंकर घाणेकर संपूर्ण परिवाराकडून नमनासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही संघर्ष सेवा नमन मंडळ ओरिगाव सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण नारायण. महादेव 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 आपणास या नाथाचा प्रणाम. नारद मुनी, तुझी अवस्था कोणी केली? कोण तुला चलत आहे? नारायण नारायण मी त्याला शासन करेन. नारायण नारायण. शिवा मोठे गहन संकट आले आहे. शिवा आपण गंगेबरोबर विवाह केल्यामुळे आधी माया आपल्यावर गुरुदी झाली आहे. तिने उर्मदा सुराला पाठवून श्रीहरीच्या वैकुंठ नगरी आपल्या ताब्यात करून घेतले आहे. तो आता आपल्यावर चालून येत आहे. महादेव अंबेचे महाकाळी रूप पाहून मी भ्यालो. महादेव यातून तुम्ही माझीच नव्हे तर स्वतःची देखील सुटका करू शकत नाही. महादेव आता तुम्ही गंगेच्या रक्षणासाठी येथून निघून जा. नारायण नारायण. महादेव गंगेच्या रक्षणासाठी येथून तुम्ही निघून जा. याचं तुमचे हित आहे. महादेवा मला ते येण्यास आज्ञा असावी. नारायण.
हे शिवा अंतर्जल भरत लपून बसलाय. हा उन्मादासुर तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. उन्मादासुरा, शक्तीचा गर्व चांगला नव्हे. वाईट कर्माचे फळ वाईट मिळेल. त्यामुळे तू चांगले कर्म कर. महादेवा तुझा हे तत्वज्ञान मला शिकू नकोस. अंबेच्या उन्मादापासून मी जन्म घेतला आहे. उन्मादासुरा, शक्तीचा गर्व चांगला नव्हे. तू मला शरण ये. शरण आलेल्याला मरण नाही. शरण शरण एक वेळ मत करेन पण शरण येणार नाही. उन्मादासुर म्हणतात मला तुझा अंतकाल आता जवळ आलाय. युद्धाचं आव्हान स्वीकार युद्धाचं आव्हान. ठीक आहे. नारायण नारायण हरिनाम जो विसरला तो कलियुगी फसला. हरिनाम जो विसरला तो कलियुगी फसला. घेई मुखाने राम नाम तो जगामध्ये तरला. घेई मुखाने राम नाम तो जगामध्ये तरला. हरिनाम जो विसरला तो जगामध्ये तुझला. हरिनाम जो विसरला तो जगामध्ये आला. तो जगामध्ये तरला. तो जगामध्ये तरला. हरिनाम जो विसरला तो कलियुगी फसला. हरिनाम जो विसरला तो कलियुगी फसला. जय मुखाने राम नाम तो जगामध्ये तरला. जय मुखाने राम नाम तो जगामध्ये तरला. नारायण नारायण नारायण. माते आपणास या नारदाचा प्रणाम. माते उन्मदासूर फार गहन संकटात सापडला आहे. त्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. अखेर शिवाने त्याला धरणीवर पाडून त्याच्यावर तो आरूढ झाला आहे आणि तो आपला पराक्रम गंगेला दाखवत आहे. त्यामुळे अंबे हे माते तू त्या शिवाचा गर्वहन कर आणि मदासुराचा प्राण वाचव. नारायण नारायण.
माते शांत हो. उन्मदासुराचा वध माझ्या हातून होणार आहे. गंगेने जर माझी मागणी मागितली तरच मी शांत होईल. माते मला माफ कर. हे उन्मदासुरा, तुझा अंतकाळ आता जवळच आहे. तुझा हा माझ्या हातूनच होणार. तेव्हा मला शरण ये.